आजची रेसिपी खूप छान आहे बरं का, व्हिडिओ शेवटपर्यंत आज बघा. आपण बनणार आहोत मँगो पुडिंग, आंब्याची पुडिंग आपल्या भाषेमध्ये बरं का. तर मँगो पुडिंग अशी आहे ना की खूप जणांना असं वाटतं की आपल्याला काय काय सामान लागणार आहे, पण ते सामान जास्त काहीच लागत नाही. तुम्हाला अगदी घरगुती सामानामध्ये आधी बनवून दाखवणार आहे बघा मँगो पुडिंग. तर तुम्ही बनवा, लहान मुलाला तर खूप जास्त आवडते, मोठे पण खूप आवडीने खातात. तर तुम्ही पण बनवायला बरं का हे नक्की पुडिंग. आणि रेसिपी कशी वाटते त्यांनी कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मस्त मस्त टिप्स आहेत छोट्या की पुडिंग मस्त बनली पाहिजे, आपल्याला घरच्या साहित्यामध्ये वेस्ट नाही झालं पाहिजे. सो व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत बघा. चला मग सुरुवात करूया. तर मँगो पुडिंग बनवण्यासाठी ना सगळ्यात आधी आपल्याला लागणार बघा मँगो. ते म्हणजे आपले आंबे, मस्त पिकलेले आंबे घ्यायचे, छान प्रकारे मस्त असे धुवून घ्यायचे बघा पाण्याने. नंतर जे आहे ते आंबा घ्यायचा, आंब्याचे जे आहे ते साल काढून मधला गर वगैरे काढून घ्यायचा, किंवा तसंच कट करून नंतर चमच्याने मधला गर काढून घेतला तरी चालेल. बाकीच्या नंतर साल काढून मस्त चाकूने कट करून त्याचा गर काढून घेतलेला आहे मी. नंतर मिक्सर घेतलं, मिक्सरमध्ये ते सगळे जे आहे ते आंबा कट केलेला ते टाकून घेतला, त्याचे तुकडे टाकून घेतले आणि नंतर मी थोडंसं दूध टाकून घेतलं, चवीनुसार साखर टाकून घेतली आणि मिक्सरला छान प्रकारे आपल्याला फिरून घ्यायचंय बघा. फिरून घेतल्यानंतर हे जे आहे ते काढून घ्यायचं आहे साईडला. आपल्या इथे साईडला काचाची वाटी घेतलेली आहे मी, काही पण खाली घेऊ शकतो. त्याच्यावरती आपली ज्यूस चाळायची जे चाळणी असते ना, ते चाळणी घ्यायची, त्याच्यावरती सगळं हे पेस्ट टाकून घ्यायचं आणि पेस्ट टाकलं ना की याला छान प्रकारे चमच्याने मस्त चावून घ्यायचं, म्हणजे त्यातल्या गाठी जे आहेत ना त्या सगळ्या निघून जातात. प्रकारे मस्त असं मिक्स करत जायचं. छान प्रकारे सगळं जे आहे ते निघून गेलं ना की याच्यामध्ये जे आहे ते उरलेला गर जे होता आपल्या मिक्सरमध्ये ते पण टाकून घेतला मी. छान प्रकारे मस्त जे आहे ते मस्त याच्या गाठे वगैरे छान अशा काढून घेतलेल्या आहेत मी. आपली छान मस्त असं स्मूथ असं पेस्ट रेडी आहे बघा. इथे साईडला कढई गरम करायची, कढईमध्ये सगळं पेस्ट टाकून घ्यायचं आणि याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आपल्याला. कंटिन्युअसली हलवत राहायचं म्हणजे कसं ना खाली चिटकून आपलं, कारण गॅस चालू असतो, खाली चिटकायला नाही पाहिजे आपलं ते. सो हलवायचं, थोडं सोडायचं, थोडं हलवायचं, थोडं सोडायचं बघा. मस्त अशी ती बॉईल आलेली आहे. इथे एका वाटेमध्ये 2 ते 3 चमच मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. आणि कॉर्नफ्लॉवर थोडंसं जरा जास्तच घ्या, म्हणजे थोडंसं कमी घेतलं ना मग ते घट्ट नाही होणार आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर सेट पण नाही होणार. छान प्रकारे पॅन टाकून याचं घोळ मस्त घोल जे आहे रेडी करून घ्यायचं. आणि साईडला बघा कढईमध्ये माझं म्हणजे गॅस ते चालूच होता, त्याच्यासाठी मँगोचं जे करत होतो आपण ते छान प्रकारे आणखी थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आणि हे जे आपण घोळ बनलेलं होतं, म्हणजे जे ते पूर्ण पाणी बनलेलं होतं ना कॉर्नफ्लॉवरचं, ते एकदाच मी टाकून घ्यायचं आणि कंटिन्युअसली हलत राहायचं बघा. कारण कंटिन्युअसली हलत राहिलं तर बरं, तर नंतर जर मध्ये गाठी झाल्या तर आणखीन आपल्याला अवघड होऊन जाईल. नंतर आणखीन देऊन घ्या, आणखीन चाळून घ्या. सो हे टेन्शन नको. आणि खूप वेळेस असं होतं, खूप जण करतात आणि फ्रीजमध्ये ठेवतात पण ते होत नाही. तर काय करू शकता तुम्ही, ते नाही झालेलं आणि ते वापस कढईमध्ये टाकायचं, आणखीन मिक्स करायचं. थोडंसं आणखीन कॉर्नफ्लॉवर घ्यायचं, मध्ये पाणी टाकायचं, आणखीन मिक्स करायचं. ते आणखीन मध्ये कॉर्नफ्लॉवरचं ते पाणी टाकून मिक्स करायचं. चांगलं घट्ट झालं ना मग आणखी सेट होण्यासाठी ठेवायचं, म्हणजे नक्की सेट होऊन जाईल. खूप वेळेस होऊ शकतं, कमी जास्त पडू शकतं. तर इथे बघा छान प्रकारे मस्त याला शिजवून घेतलेला आहे मी. थोडंसं घट्ट झालं ना की गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे बघा. आणि मी दाखवते बघा चमच्याने, अशा ह्याचं आपलं ठेवलेलं आहे कन्सिस्टन्सीचं. थोडंसं घट्ट आणखीन झालं तरी चालेल, काही हरकत नाही, पण जास्त पातळ राहू नये. नंतर वाट्या वगैरे घ्यायच्या. मी काचाच्या वाट्या, एक मोठं बाउल घेतलेलं आहे, त्याच्यात घेतलेला आहे. छोट्या वाट्या घेतलेल्या आहेत. छोट्या मुलांना छोट्या वाट्या दिल्या की त्यांना छान पण वाटतं, खाण्यासाठी मस्त वाटतं. आणि हे घरी बनवलेलं आहे, जो काही टेन्शन पण नाही आहे. सगळं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, 1 2 ते 3 तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. 1 तासामध्ये होऊ शकतं, पण 1 ते 2 तास ठेवून द्या, म्हणजे छान प्रकारे सेट होईल. नंतर 1 ते 2 तासानंतर बाहेर काढून घ्यायचं, त्याला डिमोल्ट करायचं, म्हणजे असं उलटं करून काढून घ्यायचं. सो बघा आपली मस्त मँगो पुडिंग रेडी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं केलं नसेल तर. चला भेटूया उद्या, तोपर्यंत बाय बाय.